एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्यभर कारवाईची मोहीम बिरस. प्रकरणात मात्र एफडीए अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सूत्र स्वीकारताच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभर धडक कारवाईचा सपाटा लावला असून भेसळखोर निकृष्ट अन्न पदार्थ विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर इथं सलग कारवाया करून एफडीए प्रशासन सक्रिय झाल्याचं चित्र दिसत असताना सांगली जिल्ह्यातील एका गंभीर तक्रारीवर मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. मिरज येथील एका खासगी मेडिकल दुकानाविरोधात पुराव्यासह गंभीर तक्रार एफडीएकडे सादर करण्यात आली होती. या प्रकरणात शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावाचा व पदाचा वापर करून खासगी मेडिकलला अनुचित फायदा मिळवून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित प्रकरणात जाहिरात, शासकीय लेटरहेडचा वापर तसेच विशिष्ट मेडिकलमधूनच औषधं खरेदी करण्यासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र तक्रारीला जवळपास 3 महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्यानं एफडीए अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. वारंवार विचारणा करूनही मॅडम रजेवर आहेत, साहेब पुण्यात आलेत, कारणे दाखवा नोटीस दिली आहे, चौकशी सुरू आहे अशी कारणं देत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान राज्यभर एफडीए विभागाकडून धडक कारवाया सुरू असताना सांगलीतील एका प्रकरणात अधिकारी कारवाई का करत नाहीत? संबंधित प्रकरणात टक्केवारीच्या भ्रष्टाचाराचे साखळी संबंध आहेत का? अधिकारी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असे प्रश्न आता जनतेतून खुलेआमपणे चर्चिले जात आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाची तक्रार थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करण्यात येणार असून संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यात धडक कारवाई करणारे आयुक्त एका बाजूला आणि सांगलीत फाईल दडपणारे अधिकारी दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर जनतेच्या आरोग्याशी संबंधित गंभीर तक्रारींवरच कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. तसेच भ्रष्टाचार, संगनमत आणि प्रशासनातील निष्क्रियता या विरोधात कायद्याच्या चौकटीत राहून लढा सुरूच राहणार असून दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा थांबवला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला.